ठीक आहे स्नेहल, मग चालेल, करू कन्क्लूड. कर तू कन्क्लूड. Dude, मी का कन्क्लूड करू? मी स्टार्ट केलं, so you should conclude at least. Hey, this is Snehal, Hey, this is Shubham, and this is the podcast where we talk about nothing. but basically we talk about everything. So stay tuned. Hey, yo people. So we are back at it again. It's me, Snehal. Hey Shubham, say hi. Hi. सो ह्या वीकचा टॉपिक आम्ही असा डिसाईड केलेला की दुसरीकडे कुठे न शोधता लेट्स अड्रेस समथिंग विच इज राईट देअर इन फ्रंट ऑफ अस. लेट्स अड्रेस दी एलिफंट इन द रूम. मागच्या मार्चमध्ये आम्ही लोकांनी वर्क फ्रॉम होम चालू केलेलं. सो आय थिंक या मार्चमध्ये एक कम्प्लीट वर्ष होईल. वी डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट की हा वर्क फ्रॉम होम कसं करायचंय, प्रोडक्टिव्हिटी कशी बूस्ट करायची. आय थिंक ऑलरेडी देर लॉट ऑफ व्हिडिओज यू मस्ट हॅव गॉन थ्रू इट थ्रू लाईक दिस लास्ट इयर. सो वी डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट दॅट. वी वॉन्ट टू लुक बॅक ॲट दॅट 1 year. And we want to talk about real troubles or real thoughts that we had or real struggles that we had that you guys can relate to. So yeah, stay tuned. So Mr. Shubham, tell me, तुला असं वाटतं का की ह्या 1 वर्षात तू जास्त वाईज झालायस? म्हणजे जर मागचं वर्ष लाईक नॉर्मल वर्ष असतं तू तेवढा वाईज नसता झाला, पण आता स्पेशली हे पॅन्डेमिक होतं त्यामुळे तू वाईज झाला असं वाटतं का तुला? मी याचा आन्सर एकदम जेनेरिक देणार आहे स्नेहल. म्हणजे की मला असं वाटतं की So you have not become any wise. You are giving generic answers. So yeah, it goes out of the that's my window. answer. जेनेरिक आणि साधंच आन्सर आहे. मी नेहमी 1 वर्ष पुढे जातो आणि मला 1 वर्ष मागचा मी डम्मर वाटतो. त्यामुळे मला वाटतं मी नक्कीच वाईजर झालेलो आहे असं मला वाटतं. बट या तू म्हटलं ते पण तेवढंच खरं आहे. मला असं वाटतं की प्रोबॅबली वाईज तर झाली. मी फक्त 3 वर्षाचं विजडम एकत्र घेतलंय मी मागच्या 1 वर्षात. आय जस्ट सेव्ड माय सेल्फ 3 years बेब. असं झालं असं. बट मग तुला असं वाटतं की एवढं वाईज झालोय, लाईक एवढं वाईज आपण झालोय, म्हणजे मी म्हणतेय की मी झालीय, तू जनरिकच उत्तर देतो अजून की आय फोर्स्ड यू इन टू डुईंग दिस पॉडकास्ट की 10 वर्षानंतर वी आर गन सिट ऑन सम बीच अँड वी आर गन लाफ सो हार्ड सेइंग की कसले नाईव्ह होतो आपण. अँड देन आय वॉज थिंकिंग आय एम सो ऑप्टिमिस्टिक अँड वाईज. You think that would happen? We would regret this as well. डेफिनेटली, नक्कीच. जेवढी आपली व्ह्यूइंग आणि आपलं ऑडियन्स जे आहे ज्या प्रकारचे, मला वाटतं नक्कीच. You are gonna try so hard to hide this podcast from your children. Right. They should not know. They shouldn't know how naive we were back then. नक्कीच हे वाटेल. आता या पॅन्डेमिकमुळे आपल्याला वर्क फ्रॉम होम करण्याची संधी मिळाली. तर खूप साऱ्या जणांचा आधी बिफोर पॅन्डेमिक आपलं असं होतं की वर्क फ्रॉम होम मिळायला पाहिजे, घरून काम करणं म्हणजे खूप आरामात काम करणं, प्रोडक्टिव्हिटी आणि चिल मध्ये काम करणं, असं आपलं एक परसेप्शन होतं वर्क फ्रॉम होमचं. बट स्टील आपल्याला 1 वर्षभराचं वर्क फ्रॉम होम भेटूनही आपण का बोर्डम, अँझायटी आणि या सगळ्या गोष्टी हिट केल्या. म्हणजे ह्याचं पण एक वेगळी लेवल होतं, ह्याचं पण एक वेगळंच म्हणजे होतं. सगळ्यांना बोर व्हायचं मध्येच आणि सगळ्यांना एक्झायटी होतं. प्रत्येक जण असते की चिडचिडपणा वगैरे एक थोडंसं असायचं. आता हे घरी राहून असेल का बाहेर निघता येत नाही, हे खूप सारे फॅक्टर्स असतील, एज फॅक्टर्स हिट. मला तुझं विचारायचं की तुला कशा प्रकारे हिट केलं बोर्डम आणि अँझायटी? खूप जास्त एव्हिडेंटली मी तुला सांगते, तुला माहिती आहे मी बिग बँग थिअरी शो लाईक सुरुवातीपासून थ्रू आउट द इयर्स, पण प्रत्येक इयर जसा सीझन आला तसं बघितलंय. तरी मी या पॅन्डेमिक मध्ये 1 वर्षात बिग बँग थिअरी फ्रॉम सीझन 1 to 12 अगेन फ्रॉम सीझन 1 to 12 असं 2 वेळा बघून काढलाय. अँड आय डोंट इव्हन लव्ह दॅट शो दॅट मच. So boredomची level was altogether different. I don't know why I saw it. Like honestly, it's not even one of my top favorite shows. But same content again and again. का बघितला even I don't know. So yeah, boredom was there. Probably that's anxiety मधून मग I used to find something comfort and ते Big Bang Theory होतं. Like I know this is like my comfort consume content. So yeah, I'm gonna again go and
consume the same content. So yeah, probably that anxiety is what leads to me Yeah. watching same content again and again. So yeah, हे माझ्याबद्दल झालेलं. What about you? या माझा एक्सपिरियन्स पूर्ण तुझ्या एक्सपिरियन्सचा कॉम्प्लिमेंटरी सेट होता. म्हणजे एक्झॅक्टली कारण की बिफोर पॅन्डेमिक आय वॉज वॉचिंग मेनी सिरीज, मेनी वेब सिरीज, मेनी मूवीज. फॉर एक्झाम्पल मी हाऊ आय मेट सुरू केलेला. बट आता या पॅन्डेमिकमध्ये माझं बोर्डम अँड अँझायटी या लेवलवर होतं की मला माहिती नव्हतं की मी म्हणजे मी हाऊ आय मेट माझं अर्ध राहिलेलं, मी तेवढंच ठेवलं, पुरं ते कम्प्लीटच नाही केलं. रादर दॅन आजूबाजूचे सगळे लोक खूप सारे सिरीज आणि खूप काय काय बघायचं. बाय द माझ्यावर वे, तुझं हाऊ आय मेट मदर अर्ध 2011 सालापासून अर्ध राहिले, प्रोबेबली 12-13 सालापासून. सो डोंट ट्राय अँड से की मी आता बघायला सुरुवात केलं. तू कॉलेजमध्ये बघायला सुरुवात केलं, तू तेव्हापासून सोडले असते. या मे बी. डोंट ब्लेम इट ऑन पॅन्डेमिक. ओके ओके गिल्टी. मी जास्त म्हणजे वेब सिरीज आणि वगैरे कम्प्लीट नाही करत. बट मला म्हणायचं की तो जो म्हणजे स्पीड होता तो वाढायला हवा होता, कारण की माझ्याकडे इतका टाइम होता, माझ्याकडे इतका वेळ होता. स्टील मी ते कम्प्लीट करण्याऐवजी मी त्या अँझायटीच्या ह्याच्यामध्ये इतकं बुडून गेलेलो की मी ते बघत पण नव्हतो. त्यामुळे ही एक काय वेगळीच केलंस लेवल तू? होती. मी काय केलंस तू पॅन्डेमिक मध्ये जास्त मग? ऍक्च्युली हा खूप मोठा वेग क्वेश्चन आहे. म्हणजे याचा आन्सर मी आन्सर द्यायला 1 वर्ष लागेल पूर्ण नीट द वे यू आर लाफिंग ना, इट डझंट साऊंड गुड. आय मस्ट टेल. नक्कीच. जेव्हा मी पूर्ण मागच्या वर्षी एक विचार करतो तर वाटतं खरंच मी काही एवढं काही केलंय का काय नाही. म्हणजे हा क्वेश्चन येतोच इव्हेंच्युअली. आय डोंट नो वाय, बट येतो. ओके, सो मग तुला मागचं 1 वर्ष बघून अशा काही गोष्टी आहेत का की जे तुला असं वाटतं की ओके मला गिल्ट वाटतं या गोष्टींचं? आर देअर एनी थिंग्स दॅट यू फील गिल्टी अबाउट? हो, नक्कीच. गिल्टी तर आहेत. खूप सारे गिल्ट आहेत. सगळ्यात मोठं गिल्ट म्हणजे मी या वर्षात मला असं वाटलं की ठीक आहे, आता इतका वेळ आहे आपल्या हातात, आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह करू म्हणून एक YouTube चॅनल चालू केलं. बट ते इव्हेंच्युअली मी थोडेच व्हिडिओ काढून बंद पाडलं. तर मला असं वाटतं की मी ते करू शकलो असतो, वेळ होता, बट इव्हेंच्युअली ते बंद पडलं. त्यामुळे ही एक गोष्ट आहे जी मला वाटते की मी करायला हवी होती, कंटिन्यू करायला हवी, पण केली नाही. तर तुला काय सो वाटतं? तुझी बेसिकली पर्सनल हॉबी, म्हणजे तुझी ती पर्सनल हॉबी होती दॅट यू वॉन्टेड टू परस्यू फर्दर. पण ठीक आहे ना, आय थिंक इट्स अकॉम्प्लिशमेंट दॅट यू स्टार्टेड. यू शुड लुक ऑन या राईट साइड. पार्शल अकॉम्प्लिशमेंट म्हणू शकतो, पण डोक्यात खूप साऱ्या आयडियाज होत्या, त्या मी केल्या नाही. त्यामुळे मला नेहमी राहते की यार एवढं सगळं असून, एवढा वेळ असून मी त्या करू नाही शकलो. त्यामुळे त्याचा तो जास्त विचार असतो रॅदर दॅन मी 1-2 व्हिडिओ का बनवले असं त्याच्यावर. तुला काय वाटतं? तुझ्या आहेत का ओके. अशा गोष्टी? हो, मला पण असं होतं की मी खूप टाइम वेस्ट केला आणि खूप गोष्टी करता आल्या असत्या. बट नंतर तेच मी काही चालू केल्या, चालू ठेवायचा प्रयत्न करतेय काही. गोष्टीचं रिअलायझेशन झालं खूप जास्त. पण मग आहे ऑफकोर्स गिल्ट तर ही आहेच माझी की खूप साऱ्या गोष्टी सेम होत्या, राईट? म्हणजे असं झालेलं की सो बघ, तो कन्सेप्ट आहे की आता सपोज दिवसाचे 24 तास आहेत आपले, तुझे माझे 24 तास, आणि एका दुसऱ्या वर्करचे 24 तास, और 24 तास इन डेव्हलपिंग नेशन, 24 तास इन डेव्हलप्ड कंट्री. खूप साऱ्या गोष्टी डिफरंट आहेत या, राईट? सो सम पर्सन हू इज डुईंग ट्रॅव्हलिंग विथ पब्लिक ट्रान्सपोर्ट फॉर 2 hours, cooking his own food and then doing other things and then doing jobs and then doing personal hobby, and then someone with ज्याला खूप साऱ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, कट शॉर्ट टाइम आहे सगळीकडे, ही कॅन रीच फास्टेस्ट ऍट सर्टन लोकेशन, गेट हिज जॉब डन, ही हॅज पीपल टू हेल्प यू, अँड यु नो त्या कन्सेप्टनुसार की लाईक दोघांचे 24 तास वेगळे आहेत. सो दुसऱ्याचे 24 तास, लाईक पहिल्या सिनारिओ मधल्याचे 24 तास आणि सेकंड सिनारिओ मधल्याचे 24 तास, दे आर नॉट सेम, राईट? सो पण मग जेव्हा पॅन्डेमिक हिट झालेलं, सगळ्यांचे 24 तास बेसिकली ऑलमोस्ट सेम झालेले, लाईक मेजॉरिटी नेशन्सचे. सो मेजॉरिटी ऑफ like people were going through the same shit and त्यांचं टाइम बेसिकली सेम झालेला. सो मला असं वाटतं की तिथे फॉर सर्टन टाइम सगळे सेम पेजवर आलेले. अँड देन मला आता असं रिअलाइज होतं की म्हणजे खूप जास्त स्कोप होता गोष्टी करायचा, बट आय जस्ट बिकेम लेझी, दॅट्स ऑल. म्हणजे त्याचं खूप गिल्ट वाटतं मला की मी सुरुवातीला पहिल्या 6 महिन्यात खूपच जास्त लेझी होते अँड आय डिड स्टुपिड थिंग्स.
तर स्नेहल, तुला माहिती आहे आता आपण इंटरनेटच्या जगात जगतोय आणि या इंटरनेटच्या जगात आता म्हणजे की या एका वर्षात मला हे रिअलाइज झालं, त्याच्या आधी नव्हतं, की इंटरनेटचा शोध हा कॉन्टेंट क्रिएशनसाठी लागलेला, नॉट की कॉन्टेंट कन्झम्पशन. कॉन्टेंट कन्झम्पशनचा आणि कॉन्टेंट क्रिएशनचा दोन्हीचं तुला काय वाटतं, काय इफेक्ट होतो आपल्यावर? Oh man. I'm a good consumer of content. That's what I've been doing for past 10 years. I never Yeah. put out anything creative out there. But yeah, I want to be on other side. 10 years I've been on the consumer side, but I don't want to be on consumer side that much. So मला हे realization झाले, self realization in past decade, ki there is so much content out there जे bullshit आहे, and then if I don't try to narrow it down and probably quality content नाही pick केलं, तर I'm gonna go idiot. I'm gonna go be total utterly idiot person. So yeah, I want to be on the other side. If I want to be basically असं म्हणता येईल, if I want to be make myself look an idiot, I'll rather create something and then be idiot rather than consuming something and then like being an idiot. Yeah, right. It's thoughtful. What about you? हां, तर मला असं वाटतं, की कंटेंट क्रिएशन हे जास्त इम्पॉर्टंट आहे रॅदर दॅन कंटेंट कन्झम्पशन. कारण की कंटेंट कन्झम्पशनमुळे आपला अटेन्शन स्पॅन कमी होत जातो आणि रॅदर दॅन अजून पण खूप सारे दुष्परिणाम आहेत आपल्या म्हणजे या गोष्टीचा. ऐक ना, कंटेंट क्रिएशन म्हणजे बेसिकली हॉबी असल्यासारखंच आहे, राईट? यू कॅन क्रिएट कंटेंट एनीवेअर. इट डझंट हॅव टू बी डिजिटल कंटेंट. इट्स जस्ट गेट अ हॉबी. दॅट्स ऑल. बेसिकली तेच झालं ना, असं काही वेगळं नाहीये, राईट? क्रिएट समथिंग. डझंट हॅव टू बी डिजिटल. या एकदम राईट. इट्स राईट. इट्स बेसिकली लाईक अ प्रोडक्शन. वी आर प्रोड्युसिंग समथिंग. Production म्हटलं की I don't know, back of my mind I was like Shubham's getting married and then having children next year. And then next year you'd be like, see, I told ya, I'm going to be productive. This is my production. Yeah. Yearly production. Okay. ओके शुभम, सो मला हे सांग, सो पॅन्डेमिकच्या आधी सगळे फ्रेंडशिप्स इक्वेशन सॉर्टेड होते, राईट? सो पॅन्डेमिक मध्ये खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या. यू आर स्टक इन युअर हाऊस अँड देन खूप साऱ्या गोष्टी ज्या तू युजली थ्रू आउट द इयर्स करत असेल विथ युअर फ्रेंड्स अँड ऑल, ते तुला आता करता नाही आलं. सो काही पर्टिक्युलर गोष्टी आहेत का की तू स्वतःबद्दल ऑब्झर्व केलंय रिगार्डिंग दिस लाईक फ्रेंडशिप इक्वेशन्स आय एम टॉकिंग अबाउट, की विथ सर्टन पीपल, की नवीन गोष्टी समजल्या विथ यू और युअर फ्रेंड्स और समथिंग ऑफ दॅट पर्स्पेक्टिव्ह. सो असं काही झालंय का तुझ्यासोबत? या नक्कीच असं घडलेलं आहे. अशा गोष्टी घडल्यात फ्रेंड्स बद्दलच्या, की म्हणजे इक्वेशन जे आहेत ते क्लिअर दिसायला लागलेत असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, माझं असं अझम्पशन होतं, की म्हणजे मी आता कुठल्या फ्रेंडला वगैरे कॉलर बोलतोय तर खूप 5-10 मिनिटच कॉलर बोलतोय, बट नंतर कळालं की नाही, मी 1-1 घंटा बोलतोय. त्याच्यामुळे मे बी ह्या गोष्टी And then you accuse that friend की आपण नाही बोलत तेवढं जास्त, and then friend has to go to call logs and have to say, dude, it's we are talking 54 minutes, it's not a 10 minutes. बेसिकली तेच मी हा टॉपिक याच्यासाठी ब्रॉटअप केला, की या अशा गोष्टी घडल्यात, की मला असं वाटायचं की नाही, आपण जास्त बोलत नाही, पण इव्हेंच्युअली बोलतो आपण आणि जवळ येतो. म्हणजे ती फिलिंग येत असते, बट त्याचा आपल्याला अमाऊंट माहित नसतं की आपण किती वेळ बोलतो का किती क्लोज झालं. त्यामुळे ह्या बरोबर इक्वेशन तर चेंज झालेले बिफोर पॅन्डेमिक अँड आफ्टर पॅन्डेमिक डेफिनेटली. ओके, सो आय डोंट नो तू अग्री करशील की नाही कम्प्लिटली ह्याच्याशी, बट तू आणि मी वी आर फ्रेंड्सच्या बाबतीत वी आर टू डिफरंट पीपल. म्हणजे माझं असं आहे की माझे 4 लोक आहेत अँड आय एम स्टिक टू लाईक आय एम थिक विथ देम थ्रू आउट. पण तुझं तसं नाहीये. तुझं असं मोठं सर्कल आहे आणि यू आर गुड विथ एव्हरी वन. आय डोंट नो, म्हणजे माझं खूप झालं असं पॅन्डेमिक मध्ये की आय डोंट वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ टेम्पररी पीपल अँड आय प्रोबॅबली गोना रिग्रेट इट आफ्टरवर्ड्स, विच इज नॉट केस विथ यू. दॅट्स नॉट हाऊ यू सी people. So did it change throughout this time? Did it change? या डेफिनेटली. मी जसं की आत्ताच म्हटलं की असे काही फ्रेंड्स होते ज्यांना मी भेटायचो, बट नॉट नेसेसरी बॉन्ड तसा होता किंवा एकदम स्ट्रॉंग होता, किंवा म्हणजे मी बॉन्ड डिफाईन नाही करायचो. आता तू जसं म्हटलं तसं मी खूप जणांसोबत फ्रेंड राहतो, बट मी बॉन्ड डिफाईन नाही करत की आपण किती क्लोज आहे किंवा किती दूर आहेत. मी जस्ट असं की नाही ठीक आहे आपण फ्रेंड्स आहोत, बट
पॅन्डेमिक नंतर नक्कीच हे बदललंय. असं वाटतं की ठीक आहे, नाही हे जे आहे ते खरंच मला विचारतात रोज मेसेज करून की ठीक आहे, तू कसा आहेस किंवा काय आहेस किंवा कॉल करतात. आणि त्यामुळं ही गोष्ट ऑब्झर्व्ह करण्यात आली की नाही, काही जण आहेत जे की नेहमीच सोबत आहेत किंवा नेहमीच आम्ही कम्युनिकेट करतो. बट तेच तर त्यामुळे असं वाटतं की म्हणजे ते इक्वेशन चेंज झाले आता, की खूप सारे मित्र असायचं इक्वेशन आता पॅन्डेमिक मध्ये फक्त थोडेच पण जवळचे मित्र असं. तुझ्या बाबतीत कसं झालंय? काही चेंजेस सेम ॲज इट इज? नाही, नाही. Same as it is. I'm proud of my model. Rather, it proved to be true. People used to find it bullshit when I used to be like, okay, कारण की माझा आर नाही तर पार असतं. If you're a good friend, you're really good friend. I'm gonna talk to you every day. And Yeah. if you're not, so it's not gonna probably work out in a manner unless like you don't need something from me or I don't. It's not gonna happen. Yeah. So yeah, my model proved up to be better. I'm more Yeah. stable in this pandemic than rest of all people because of the same reason. I didn't have to go through this time to find out माझे लोग कोण आहेत. I knew that before pandemic itself की माझे लोग कोण आहेत. So yeah, it worked out. Yeah. This is where I feel proud. Yeah, my model worked out. Hence proved. Yeah. Yeah, maybe. You guys are welcome. But for this only 1 year, right? Hey, you don't know how many pandemics are gonna come there. I mean, you don't know. Yeah. Chinese are never gonna stop eating bad shit. So yeah, we'll see. Yeah, right. Okay, so last 1 year मध्ये do you have certain things in your mind ki ha, okay, I regret spending time with these people, investing time with wrong people or wrong courses or taking up wrong projects or anything. So असे काही रिग्रेट्स आहेत का तुला आता की ओके तुला वाटतं शेट की मी हे नव्हतं करायला पाहिजे होतं. प्रोबॅबली दॅट्स अ लर्निंग फॉर मी. सो ठीक आहे, रिग्रेट तर आहे बट देन यू लर्न समथिंग फ्रॉम इट. असं काही आहे का थ्रू आउट द इयर दॅट यू ऑब्झर्व अबाउट युअर सेल्फ नाव दॅट यू आर लुकिंग बॅक? हा स्नेहल, म्हणजे नक्कीच असे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावर मी काम केलं आहे आणि मला वाटलं की नाही, इट वॉज नॉट वर्थ गिविंग अ टाइम, मे बी आय शुड सिलेक्ट बेटर प्रोजेक्ट्स आणि असे काय. तर म्हणजे मी हे इन टर्म्स ऑफ माझ्या स्टार्टअप बद्दल बोलतोय. त्याच्यामध्ये असे मी प्रोजेक्ट घेतले होते की ज्यात मी टाइम इन्व्हेस्ट केला, बट आय थॉट इट वॉज नॉट वर्थ इट. त्यातनं मी इतकं काही शिकलो नाही, बट त्याच्यातनं नक्कीच एवढं शिकलो की मी प्रोजेक्ट नीट जे चूज करायला हवे होते. तर हे एक आहे. आणि इन टर्म्स ऑफ अदर अजून एक गोष्ट मला बोलायची आहे, जी की युट्यूब व्हिडिओज, मी मध्ये युट्यूब व्हिडिओज एडिट करायला म्हणजे स्टार्ट केलेलं. त्याच्या आधी मी एडिट करत होतो आणि अपलोड नव्हतं करत. त्याच्यामध्ये चॅनल नव्हतं. मी या पॅन्डेमिकमध्येच माझं चॅनल सुरू केलं. तर मला असं वाटतं की मी चालू केले त्यातनं खूप साऱ्या स्किल्स पण शिकलो की ओके, म्हणजे जे पण मी सॉफ्टवेअर्स होते जे यूज करायचे एडिटिंगला, ते मी बेटर त्याचे अजून डीप डाऊन मध्ये त्याचे सगळे फीचर्स किंवा स्किल्स ह्या गोष्टी शिकत झाले, म्हणजे बाय युट्यूबवर सर्च करून किंवा सगळीकडे. बट बेसिकली मला हे सांगायचं आहे की हे तर लर्निंग झालं, पण मला रिग्रेट याचं वाटतं की मी ते कंटिन्यू का नाही केलं ॲज इट इज, मी आधी सांगितल्यासारखं. तो हे एक रिग्रेट अँड लर्निंग म्हणू शकतो. आय डोंट नो ते साईड बाय साईड जातात की नाही, बट या दीज आर हे म्हणजे इट इज व्हॉट इट इज. ओके. या तुला काय आहे, तुला काय वाटतं? ओके, माझे रिग्रेट्स तर माझे आहेत. येस, आय इन्व्हेस्टेड टाइम ॲज यू सेड. माझं पण सेम आहे, रॉंग प्रोजेक्ट, रॉंग पीपल. सो या दोज थिंग्स आर देअर. बट आय थिंक एक लर्निंग आहे मला असं वाटतं जी स्पेसिफिकली पॅन्डेमिकमुळे आली, जी अदरवाईज नसती आली. सो आय वॉन्टेड टू वर्क ऑन लॉट ऑफ थिंग्स. मी जस्ट म्हणायचे की हा मी नेहमी करेन वगैरे, बट आय नेव्हर स्टार्टेड इट seriously unless हे लास्ट इयर नाही आलं. सो या आय स्टार्टेड टेकिंग लॉट ऑफ थिंग्स अँड देन मला रिअलाइज झालं की ठीक आहे, नेहमी असा विचार करायचे मी की it has to be perfect if I want to put it out there. If I'm going to tell people, it should be up to a certain level and it should be good. Otherwise, I'm not going to tell anyone or not. Probably मला pandemic मध्ये खूप जास्त realize झालं की नाही, I don't want to live my life like this. I just want to have a hobby. मला जे काय करायचं I'm going to do it. Even if I'm going to suck at it, it's fine. But lifelong मला गोष्टी करत राहायच्यात apart from my job. जे मला आधी खूप जास्त रिअलाइज नव्हतं झालं आणि मला आता ते रिअलाइज होतंय. सो या आय थिंक दॅट्स अ ग्रेट लर्निंग. थोडंफार करेज मिळालं मला गोष्टी करायला. या बरोबर आहे. नाईस.
तो एक व्हिडिओ होता बघ, ऍबस्ट्रॅक्ट आर्ट हे करणारा, एक्सप्लेन करणारा, मॉडर्न आर्ट आणि ऍबस्ट्रॅक्ट आर्ट आणि त्यांचा डिफरन्स काय वगैरे. सो म्हणजे काय माहिती, मला ते हे लाईफ लॉंग लक्षात राहणार आहे. पण मग दे वर एक्सप्लेनिंग की ओके कसं आहे मॉडर्न आर्ट आणि वगैरे ऍबस्ट्रॅक्ट आर्ट. आणि त्याच्यामध्ये त्यात लेडी कम्स इन अँड बेसिकली त्या व्हिडिओमध्ये दोन्ही साइड्स होते. पीपल वेर रिअली रेविंग अबाउट की हा हे काय आहे, याच्यात फक्त इट्स ब्लँक कॅनव्हास ज्याच्यामध्ये फक्त रेक्टँग्युलर काढून ठेवलंय तुम्ही काहीतरी विथ सम ब्लू कलर अँड युअर सेलिंग इट फॉर thousands of millions of dollars and all. So then she was explaining ki ha theek hai, so it's easy to do. You all of you come to this museum and then that's the first question that comes to your head ki okay, it's so easy, even I can make it, but have you make it? And then there is this pause and it has sunk into me, it's stuck with me. So yeah, that's where I'm driving this inspiration from ki I don't care if it's good enough for me or not. If I'm going to do it, if I want to do it, I'm gonna do it. I'm gonna put it just out there. That's all. I'm not gonna expect something from it, but I want to do it because we don't do it. The world is filled with self-doubters. Probably, if we want to be rebellious, I just think we should feel confident. That's all. Feeling confident, you'll be rebellious, and that's it. Don't need something else. Yeah, right. ओके, सो हे सगळं झालं मागच्या एका वर्षाचं. मला असं वाटतं की स्टील आपल्याकडे वी स्टील हॅव लाईक गुड रन ऑफ 6-7 months इन आवर हँड पुढे, असं मला वाटतं. तर मग काय प्लॅन आहे तुझा? काय करशील तू पुढच्या 6-7 महिन्यात? हॅव यू एव्हर थॉट अबाउट इट? माझा मेन प्लॅन तर आय जस्ट वॉन्ट टू एक्झिस्ट on this planet. That you anyway, man. I mean, that you are anyway do it. Yeah. I mean, एवढं सगळं पाठीमागचं बोललं, इट्स ऑल टर्निंग लाईक की हा त्याच्यात काय पॉइंटच नव्हता. इफ यू कम अँड से दिस की हा पुढच्या 6-7 महिन्यात पण एक्झिस्टच करायचंय, बाकी काय बेसिक प्लॅन आहे, अजेंडा नाहीये माझा. बेसिक प्लॅन आहे हा माझा, एक्झिस्ट करायचा. त्याच्याशिवाय आहेत प्लॅन्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी डोक्यात खूप आहेत की ह्या करायचं, बट त्या म्हणजे कम्प्लीट होणं अवघड आहे. कारण की मला असं कुठलाही मूवी पाहायला वाटतं की नाही हा या मूवी बद्दल एक शॉर्ट व्हिडिओ, एक शॉर्ट असं काहीतरी बनवलं पाहिजे किंवा काहीतरी घडवलं पाहिजे, समथिंग म्हणजे काहीतरी बनवलं पाहिजे. बट आय डोंट नो. व्हॉट अबाउट यू? 6-7 महिन्यांचा प्लॅन? या, I don't know. Whatever that comes to my mind, I'll try my best to, do it for real. I mean, I don't want to be like, just डोक्यात आलेलं. I don't want to have this conversation after 2 years की अरे पॅन्डेमिक मध्ये माझ्या हे डोक्यात आलेलं, this was really trending आणि then I thought की मला हे करायचंय, but I didn't go through it. I don't want to have this thought. So yeah, पुढच्या 6-7 महिन्यात तरी I'm gonna try to do as much things as possible जे माझ्या डोक्यात येतात आणि मला असं वाटतं की केल्या पाहिजेत. ठीक आहे स्नेहल, मग चालेल, करू कन्क्लूड. कर तू कन्क्लूड. Dude, मी का कन्क्लूड करू? मी स्टार्ट केलं, so you should conclude at least. वो करतो, ठीक आहे, मी कन्क्लूड करतो. ओके गाईज, दिस इज मी कन्क्लुडिंग. Man, you did not even say bye.